मैदानाच्या आतमध्ये आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या कर्तृत्वाचा नेहमीच प्रत्येकाने केलाय सन्मान. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रायगडचा टायगर पटेल उस्मान. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच ऑन होते, एक बिग फाईट आपल्या समोर. राऊंड द विकेट. पहिला बॉल वेग मात्र भन्नाट होता. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत भावेश कोळीने. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर गावदेवी राबाडा या टीमने देखील रबर बॉल क्रिकेट संगम गाजवले, अनेक स्पर्धा जिंकल्या आणि आज मात्र एक नवा अध्याय सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता, पॉइंटच्या दिशेने पंच केलाय, झेलची संधी परंतु जीवदान मिळालंय. पंचांचा इशारा येतोय 4 रनसाठी. हा येतोय चौकार. सुरुवातीचा पहिला बॉल निर्धावाला, परंतु त्यानंतर इन ऍक्शन मोड मध्ये आलेत उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळतात. रायगडचा टायगर गेले अनेक वर्ष आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर असंख्य स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका खेळलाय. या बॉलवर केले आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर आणि रायगडचा टायगर उस्मान पटेल यांच्या बॅट मधून आलाय हा पॉवरफुल सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. तळोजाचा विक्रम आदित्य म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिले जातं. असंख्य विक्रम या खेळाडूच्या नावावर. हा बॉल देखील एक चांगला बाउन्सर होता, थोडस प्रभावित केलं उस्मानजी पटेल यांना आणि जसा टप्पा पडला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ताकदीचा पुरेपूर वापर केलाय. थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक 6 रनसाठी आलाय. आणखीन एक स्लॅश केल्यानंतर सिक्सर. या मॅच नंतर या सामना दरम्यान जो संघ जिंकेल तो थेट ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमशी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर स्वतः गोलंदाज भावेश मात्र भरपूर वेगाने धावत गेला. बॉल त्याने जज केला फक्त आणि फक्त एकच सिंगल. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर पहिल्या षटकाचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बाग 11 तळोजा या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाद 17 रन. भरपूर चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिलाय उस्मान पटेल यांनी. तळोजाचं नाव 7 समुद्रापार आखाती देशांमध्ये ज्या खेळाडूने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सातत्याने उंचावलाय तो खेळाडू मात्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. सतरा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. टीम गावदेवी राबाडा टीम या मॅच नंतर विनर मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट विनर टीम आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 17 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये वालिद पटेल मात्र खऱ्या अर्थाने स्ट्राईक पासून वंचित राहिला, परंतु उस्मान पटेलने भरपूर चांगला स्टार्ट निर्माण करून दिलाय. विघ्नेश शारकर आलाय स्पेल नंबर 2 साठी. पावसाच्या सरी मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्वच खेळाडू एन्जॉय करतील. सध्याच्या घडीला मान्सून ब्लास्ट दाराबे 2026 हे पहिलं पर्व आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील लढत क्रमांक पहिली सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 17 रन आतापर्यंत झालेत. तर नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते
आदरणीय रोहनजी पाटील साहेब यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. स्पेल नंबर 2 विघ्नेश हा पहिला बॉल लॉफ्ट केलाय, चेंडू चाललाय मिडऑनला, फिल्डर आहे, भरपूर चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. एकच रन होईल की काय, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटमध्ये ज्या वेळेस आपण पाहतो ना, गोलंदाजी करणं सोपं नसतं, फलंदाजी करणं सोपं नसतं, फिल्डिंग करणं सोपं नसतं, परंतु या कठीण गोष्टीला मात्र सोपी करताना खेळाडू पाहायला मिळतात. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. गोलंदाज विघ्नेश शहारकर आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टार खेळाडू, सध्याच्या घडीला भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये आहे गावदेवी राबाडा संघ, परंतु आज एक नवा अध्याय त्यांच्या विरुद्धमध्ये बाग 11 तळोजा या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण. मुसळधार पावसामध्ये रायगडचा टायगर इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. उस्मान पटेल यांच्या बॅटमधून हा लॉंग अँड हाय सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे टप्पा पडला, थोडासा उसळी घेणारा बॉल, ती उसळी ज्या प्रकारे घेतली त्याची दिशा हेरली आणि त्यानंतर आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर, 23 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन तर भरपूर आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेटला जजमेंट चुकलं परंतु प्रयत्न चांगला केलाय. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. मी मगाशी देखील ज्या प्रकारे उल्लेख केला की धावण्यासाठी तुमच्याकडे क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असावी लागते, आणि ती जिद्द आणि ती चिकाटी आपल्याला उस्मान पटेल असतील, त्याचबरोबर वालिद पटेल असतील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वा भाई वा, काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक लाजवाब क्रिकेटची नजाकत असलेला इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. ठोस निर्णय आणि ठाम कृती या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एकतीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल, आतापर्यंत 11 बॉल पेस केलेत उस्मान पटेल यांनी आणि 31 रनवर खेळताना पाहायला मिळतात. आणखीन एक मोठा धमाका पाहायला मिळेल की काय? होय, धमाका तर जरूर झालाय. रायगडचा टायगर सध्याच्या घडीला प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये बरसतोय. ज्या प्रकारे पत्रा तोड परफॉर्मन्स त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ झालाय, 12 चेंडू पेस केले उस्मान पटेल यांनी आणि वैयक्तिक 37 रनवर ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या 13 धावा दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. आज एक नवा विक्रम रायगडचा टायगर उस्मान पटेल यांच्या नावावर होईल की काय, हे प्रश्नचिन्ह मात्र खऱ्या अर्थाने निर्माण झालंय. उत्सुकता वाढवली, प्रेक्षकांची मनं जिंकली. ज्या प्रकारे भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला टीम बाग 11 तळोजा या टीमला. एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एक मोठा फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून देण्याचा प्रयत्न सफल होत असताना सुरुवातीचे 12 बॉल स्ट्राईक पासून वंचित राहिलेला सलामीवीर फलंदाज वालिद पटेल सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय, मी मगाशी देखील ज्यांचा उल्लेख केला की ज्यांच्या कर्तृत्वाचा नेहमीच प्रत्येकाने केलाय सन्मान, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रायगडचा टायगर पटेल उस्मान. स्पेल नंबर 3 आकाश यांना इन्व्हाइट केले ओव्हर द विकेट. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली वालिद पटेल यांनी. अंपायर सिग्नल आलाय, व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 टोटल 2 धावा देखील ऍड होत आहेत. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 39 एकूण 40 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक बिग बॅटल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, टायमिंग भरपूर चांगलं होतं. वालिद पटेल यांचं कौतुक करावं लागेल, परंतु एका रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 40 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल आतापर्यंत उस्मान पटेल यांनी पेस केलेत. 37 रनवर ते खेळतात. 13 धावा वैयक्तिक अर्धशतकापासून ते दूर आहेत. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड उस्मान पटेल इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. फक्त आणि फक्त षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली.
क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि हा स्ट्रेट हिट सुपर हिट करत असताना बॅट्समन उस्मान पटेल यांना 13 बॉल पेस केले, 43 रनवर खेळत आहेत. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु भन्नाट वेगाला रोखू शकले नाही. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. सूरज, आपण पाहिलं असेल एखाद्या नवीन शहरामध्ये ज्यावेळेस एखादं नवीन सुपर मार्केट येतं, अनेक ज्यावेळेस सण उत्सव असतात त्यावेळेस ऑफर्स असतात, बाय 1 गेट 1 फ्री. आणि सध्याच्या घडीला व्हाईट +1 सोने पे सुहागा 2 धावा देखील ऍड झाल्यात. 48 भरपूर चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्डअप करण्याचा प्रयत्न. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल, परंतु फिल्डर थोडासा फंबल झाला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समन उस्मान पटेल असतील बॅट्समन वालिद पटेलने. 3 धावा देखील ऍड झाल्यात. 46 रनवर खेळत आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 अर्धशतक आपण पाहिली, परंतु या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की अशी उत्सुकता मात्र प्रत्येकाची वाढली. आणि ते अर्धशतक देखील कोणाचं तर रायगडचा टायगर उस्मान पटेलचं एकंदरीत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय, कॉल कम्युनिकेशन भरपूर चांगलं होतं, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली आणि पंचांचा इशारा. 3 धावा मात्र जरूर ऍड होतात. 49 रन वर आतापर्यंत खेळतात. 15 बॉल पेस केलेत. 1 धाव दूर आहे वैयक्तिक अर्धशतकापासून. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक हा चौकार आलाय. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. रायगडचा टायगर उस्मान पटेल यांच्या नावावर हा विक्रम होत असताना तर उस्मानजी पटेल सर आपली बॅट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने दर्शवायची आहे आणि या स्पर्धेला आपण सलामी द्यायची आहे. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. 16 बॉल मध्ये 53, 2 चौकार, 6 षटकार आतापर्यंत आलेत. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, USPM लॉजिस्टिक्सचे ओनर युवा उद्योजक आपण पाहू शकतोय. उन्मेषजी म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन. वेलकम. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका. मैदानाच्या चौफेरीन फक्त आणि फक्त रायगडचा टायगर उस्मान पटेल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना काय अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. प्रेक्षकांची मन जिंकलीत. टायगर अभी जिंदा आहे हे प्रात्यक्षिक दाखवलं उस्मान पटेलने. 64 रन आतापर्यंत होतात. आजच्या दिवसातील सर्वाधिक उच्चांक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट शेवटच्या ओव्हरसाठी ओमकारला इन्व्हाइट केले कमबॅक करण्यासाठी. धावा रोखाव्या लागतील. ओमकारचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवर वालिदने देखील फटका तर भरपूर चांगला आहे. मिसफिल्डिंग पाहायला मिळाल्याने चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 68, 68 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती मात्र सध्याच्या घडीला वाढताना पाहायला मिळते. जसा टप्पा पडला अंगाचा वेध घेतला गेला, परंतु या क्षणाला कॉल कम्युनिकेशन थोडंसं चुकलं गेलं, परंतु फेकी थोडीशी गचाळ झाली. त्याचा पुरेपूर फायदा घेतला वालिद पटेलने. 1 रन लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ऍड होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत 69, 69 धावा आतापर्यंत धावफलकावरती.
17 बॉल मध्ये 59 रनवर आतापर्यंत खेळताना पाहायला मिळतात. वेग बन्नाट होता, बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. ओमकारची खासियत आहे, कारण बॅट्समनची मुवमेंट पाहून अचूक टप्प्यावर भेदकपणा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये ओमकारने दाखवलाय. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च गेल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. आज आपलं पुन्हा एकदा कर्तृत्व सिद्ध करत असताना या क्रीडा नगरीमध्ये मान्सून ब्लास्ट धारावे 2026 चे पर्व 21 बॉईज आयोजित क्रीडा स्पर्धा भावेश नाईक, समित पाटील त्यांची संपूर्ण टीम त्यांनी घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा काय पॉवरफुल हिट पाहायला मिळालाय. अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकलीत आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर. उस्मान पटेल यांनी 76 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. या शेवटच्या बॉलवर देखील हा षटकार आलाय. इनिंगची सुरुवात देखील षटकाराने केली आणि त्याचा शेवट देखील षटकारानेच करतोय. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 82 रन झाल्यात आणि 83 रनचं टार्गेट असेल. ऑन स्क्रीन आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल या स्पर्धेतील तिसरा अर्धशतकवीर. 21 बॉल मध्ये 72 रनची नॉट आउट इनिंग आपल्याला पाहायला मिळते. बन्नाट फॉर्म मध्ये आज संपूर्ण नवी मुंबईकरांची मन जिंकली उस्मान पटेलने. या शेवटच्या बॉलवर ज्या प्रकारे त्यांनी षटकार लगावला. 83 रन टार्गेट असेल आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल. पुन्हा एकदा आमच्या समेत जॉईन होतील राहुल राठोड. चला वेलकम, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आलेल्या तमाम मायबाप प्रेक्षक सर्व क्रीडा रसिक तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय. त्याचबरोबर सर्व खेळाडू इथे उपस्थित आहेत. आपण पाहू शकाल अनेक मोठमोठे खेळाडू. शहाबाजचं फरदीन काझी इथे उपस्थित आहे. खऱ्या अर्थाने फरहान चौधरी यांचाही संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल. वेळेवरती तो उपस्थित झालाय. पाहू शकाल स्क्रीनवरती माझ्या बरोबर आपण पाहत आहे भावेश नाईक आणि त्यातलं त्यात फरदीन काझी, शहाबाजचे फरानजी चौधरी असं आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने स्क्रीनवरती सध्या पाहताय, एन्जॉय करतात त्या स्पर्धेला.
चला 24 बॉल आणि 83 धावाचा लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. एक भलमोठं लक्ष या मॅच मध्ये सेट केलाय. उस्मान पटेल आपण पाहू शकाल, रायगडचा टायगर. आज अजूनही जो खेळ आहे तोच खेळ सध्याच्या घडीला आपण खेळताना पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने तो खेळतो उस्मान पटेल, सगळ्या गोष्टी. फॉर्म इज अ टेम्पररी. आपण पाहू शकाल फरहान भाई, फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानेंट. तुम्हारे पास का जो क्लास है वो परमानेंट होना चाहिए. वेळ कितीतरी चालेल, वाघ कितीही जखमी झाला, टायगर कितीही जखमी झाला, तो आयुष्याला कंटाळत नाही माझ्या मित्रा. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, परत एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे. उस्मान पटेलचा पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला बॉल चाललाय. भावेश कोळीला इथे सिंगल. खराब फिल्डिंग इथे, बॅकअप चांगला मिळालाय. भावेश आणि त्याच्याबरोबर ओमकार ही दोन्ही जोडी मैदानामध्ये उतरली आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. उस्मानला उस्मानच्या गोलंदाजीवर सिंगल आली आहे. पहिला बॉल. ओहो, यावेळेला शॉर्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड विकेटला प्रोटेक्शन येत आहेत, परंतु अखेर नोमान लँड मध्ये लँड झालाय. तरी देखील सिंगलच मिळते. फंबल होत आहे. डबलचा कन्वर्ट, इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, अखेर 2 धावा मिळेल. दोन धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 3 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 रन धावफलकावरती. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना 83 धाबाचा पाठलाग करायचा आहे. ओहो, टर्न अँड बाउन्स यार. ज्या पद्धतीने बॉल पडलाय, कटर, त्यानंतर टर्न अँड बाउन्स, ज्या पद्धतीने बॉल पडला, काटा बदलणारी गोलंदाजी. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धाबा. नेक्स्ट मॅच चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. कोण आहे नेक्स्ट मॅच? सॉरी. ओहो, हाही चांगला बॉल. परत एक वेळा तेज तरार, भन्नाट वेग, प्रचंड वेग इथे धारण केलाय. ज्या पद्धतीने बॉल पडलाय, एक तेज तरार, एक बंदुकीच्या गोळीने बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगला बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. 4 बॉलचा केस संपलाय. 3 धाबा. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक यार भन्नाट वेग, यार तेज तरार बॉल. वेग भन्नाट होता, वेगावरती अक्षरशः स्वार झाला उस्मान पटेल यांची. एक चांगली गोलंदाजी या मुवमेंटला आपण पाहताय. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 3 धाबा. शेवटचा बॉल इथे पाहू शकाल, अलॉंग द ग्रास, मिड विकेटला चाललाय. फिल्डिंग चांगली होते. सिंगल इथे मिळेल, एकच सिंगल मिळेल. सिंगल बरोबर ओव्हरची होते इथे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा की इथे संपलाय. टीमची धावसंख्या 4 धाबा. ऐरोली कोलीवाडा टीम, मनोज चव्हाण, अभि जोशी टीम तयार राहायचं. यानंतर लगेच तुम्हाला खेळायचंय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4 धावा. 83 धावाचा पाठलाग करायचा आहे. आज या संपूर्ण स्पर्धेतला सर्वाधिक उच्चांक स्कोर इथे गाठलाय, 83 रन. उस्मान पटेल आणि टीम. आपण पाहू शकाल तलोजा हा संघ, आपण पाहू शकाल बाग 11 तळोजा या स्पर्धेचा सर्वाधिक उच्चांक स्कोर गाठण्यामध्ये या टीमला यश मिळालंय. सफवान आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये फुल टोस आणि फुल टोल यावेळेला उडवलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन षटकार. सहा रनच्या बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 83 धावाचा पल्ला गाठायचा या मॅच मध्ये. दहा धावा. ओहो, यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न. पंच गुरुनाथजी पाटील सर आमच्यापर्यंत सांगतायत की बॅटची कडा आहे. बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. एकच रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11 धावा. 11 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. सध्या दुसरं षटक मार्गस्थ आहे. 83 धावाचा पाठलाग करायचं. सिंगल डबल न काम चालणार नाहीये. यावेळेला ही आक्रमण करायचा प्रयत्न, परंतु इथेही मिळेल फक्त आणि फक्त सिंगलच रन. एकच रन मिळताना दिसते. सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या 12 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 12 रन धावफलकावरती आपण इथे पाहताय. बारा धावा. एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. हो, यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
यावेळेला ही सिंगल मिळते. सिंगल न काम चालणार नाहीये. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. सिंगल डबल न तुम्हाला काम चालणार नाही. आक्रमणच तुम्हाला इथे करावं लागेल. सिंगलच्या मदतीने यावेळेला धावफलक पुढे चाललाय. स्कोर आहे 13-13. चार बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 रन, 13 रन ऑन दी बोर्ड. ओपन नंबर 2 इन प्रोग्रेस. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. ओहो, यावेळेला थ्रू द कव्हर लाजवाब फटका यावेळेला सजवलाय. वा, शॉट कडक मारला यार. अखेर बॉल थ्रू द कव्हर खेळलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. 6 रन बरोबर टीमची धावसंख्या 19. शेवटचा बॉल. एकोणीस रन. शेवटचा बॉल. बॉल तयार. अभिला शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न. फटका फसला. मिड ऑफला प्रोटेक्शन आहे. चांगलं झेल अभिला टिपलाय आणि बॅटर आउट. फलंदाज ओमकार बॅक टू डग आउट. 2 ओव्हरचा की ते संपलाय. स्कोर 19. वखास पटेल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. टीमची धावसंख्या 19 रन. वखासचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल उडवलाय. भावेश कोळीच्या बॅटमधून धमाका आलाय. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 6 आणि येतोय हा षटकार. 6 रनच्या बरोबर टीमची धावसंख्या 25. 25 रन धावफलकावरती आहे. कधी करू ना, कधी पाहिजे बघ. कितना बॉल कितना चाहिए? इक्वेशन तो बताना चाहिए ना. 25 झालेत. 11-58. 11 बॉल आणि 58 धावा. आक्रमणच तुम्हाला या मॅच मध्ये करावं लागेल. आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये. 11 बॉल 58 रन. हो तेज तर्रार यार. भन्नाट वेग यार. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. अंपायर सिग्नल. अखेर हा व्हाईट बॉल आलाय. फायनली व्हाईट बॉल दिलेला आहे. आपल्याला एक्स्ट्रा थ्रू द कव्हर केला. एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. एक लाजवाब स्ट्रोक यावेळेला सजवलाय. ज्या पद्धतीनं फटका डिगआउट केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्लॉट मध्ये होता आणि त्याला डिपॉझिट केलाय. एक कडक मारलाय भावेश कोहलीच्या बॅट मधून. 6 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 32. 32 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. 32 धाबा. 83 धाबाचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेचा सर्वाधिक उच्चांक स्कोर गाठला टीम तलोजा. आपण पाहू शकाल फरांजी चौधरी या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांचाही संघ खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 32 धाबा धावफलकावरती. बॉल तयार. ओव्हर द विकेटने आणखीन एक शॉर्ट बॉल. शॉर्ट आंपोल यावेळेला उडवला. आणखीन एक धमाका. आणखीन एक हवाई हल्ला. आणखीन एक आक्रमण. लगातारचा तिसरा मारलाय. याही वेळेला चेंडू सीमारेषच्या पार. भावेशच्या बॅटमधून षटकार.
बॉल तयार परत एक वेळा या वेळेला ड्राईव्ह केला एक चांगला बॉल लॉंग ऑफला चाललाय सिंगल मिळते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही सिंगल सुद्धा नाही मिळते डॉट बॉल आलाय 38 धावा धाव फलकावरती आहे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 83 धावाचा पल्ला गाठायचा आहे एक भलमोठं लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आक्रमणच तुम्हाला इथे करावं लागेल 38 रन बॉल तयार ओव्हर द विकेटने इथे मोठा फटका मारलाय मिड विकेटला एक चांगला ओ माय गॉड एक चांगला प्रयत्न होता अखेर कॅच ड्रॉप झाली आहे डॉट बॉल आहे शेवटचा बॉल 38 रन 7 बॉल आणि 45 सिंगल मिळते सिंगलने ओव्हरची होते ते समाप्ती आणि 3 षटकांचा खेळ संपला टीमची धावसंख्या 19 6 बॉल आणि 44 रन या मॅच मध्ये चला ऐरोली कोलिवाडा टीम मनोज चव्हाण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा आपल्या टीम लवकरात लवकर सज्ज ठेवायची 6 बॉल आणि 44 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत सहा बॉल 44 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत चला ऐरोली कोलिवाडा टीम लवकर रिपोर्टिंग करा टॉस साठी जशी मॅच संपेल लगेच टॉस होईल पाच बॉल आणि 44 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत आक्रमण करायचा प्रयत्न शेवटचे 4 बॉल आणि 43 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहे 4 बॉल आणि 43 रन कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे इथे देखील रन मिळत नाहीये जवळपास औपचारिकता शिल्लक असं दिसून येते या मॅच मध्ये आता 3 बॉल आहेत आणि 43 रन या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत अरे फरहान सेठ की बैट लाए फरहान का 3 बॉल मध्ये 43 हाही चांगला बॉल या मुवमेंटला हाताळला गेलाय शेवटचे 2 बॉल आणि 43 धावा या मॅच मध्ये म्हणून तुझं स्वागत आहे कॅप्टन आलेले आहेत ऐरोली कोलिवाडा टीमचे 2 बॉल आणि 43 धावा या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 43 रन या मॅच मध्ये हाही चांगला बॉल आहे याही वेळेला टर्न रन मिस झालाय एक चांगली गोलंदाजी चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे 21 बॉल आणि 72 धावा रायगडचा